हॅलो मित्रांनो, आज मी इथे तुम्हाला व्हाईट व्हेज पुलावची रेसिपी दाखवत आहे। सिंपल आणि सोपी रेसिपी आहे। उपवास करून कंटाळल्यानंतर संध्याकाळी आपल्याला काही खूप बनवावं वाटत नाही, तर त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करावी। इथे मी एक पाव पनीर घेतलाय, ते तळून घेत आहे। याला थोडं गोल्डन ब्राउन होऊ द्यायचं, हे तळून घ्यायचं छान। सिंपल आणि सोपी रेसिपी आहे, एका स्पॉटमध्ये बनणारी आहे। तर इथे त्या तेलामध्ये मी 4-5 लवंग, 3 छोट्या वेलची, 2 मोठ्या वेलची, तमालपत्र, जिरे, दालचिनी आणि तूप घातलाय, अर्ध स्टारफुल घातलाय। इथे मी 3 चमच तूप घातलाय आणि इथे मीडियम साइजचे 3 कांदे कापून घातले। 8-9 हिरव्या मिरच्या ज्या खूप तिखट आहेत त्या घातलेल्या आहे। जर कमी तिखट असेल तर जास्त प्रमाणात घाला। हे पूर्ण छान मिक्स करून याला शिजवून घेत आहे मी। पनीर तळून घेतलं, त्याच तेलामध्ये हे मी पूर्ण साहित्य घातलेलं आहे। इथे मी काही काजू आणि मनुके छान तळून घेत आहे या मसाल्यामध्येच। छान मिक्स करून घेतलं, यानी छान व्हाईट पुलावला चव येणार गोडसर अशी। थोडी कोथिंबीर, आलं लसूणचा पेस्ट 2 चमच तो घातलाय। जिऱ्याची पूड घातली आहे मी 1.5 चमच। मिरेपूड घातली आहे 2 चमच आणि धण्याची पूड घातली आहे मी 2 चमच। हे छान घालून मिक्स करून घ्यायचं। थोडी कोथिंबीर घातली, 1 टोमॅटो घातलाय। मीडियम साइजचा आहे, खूप मोठं पण नाही आणि खूप छोटं पण नाही टोमॅटो। जर तुम्हाला वाटत असेल तर टोमॅटो घाला, नाही घातलं तरी पण चालेल। इथे शिमला मिरची, आलू, सोयाबीनच्या वड्या आणि गाजर, 2 शिमला मिरची घेतल्या, 2 आलू घेतले, 2 गाजर घेतलेले आहे आणि सोयाबीनच्या वड्या आहेत ते 2 पॅक घातलेले आहे मी। जर तुम्हाला कमी घालायचे असेल तर कमी घालू शकता। इथे पनीर तळून घेतलं, ते घातलं नाही मी आता, कारण ते फुटू शकते म्हणून मी थोडं लेटच घालणार। चवीनुसार मीठ घातलंय। मीठ तुम्ही पाणी घातल्यानंतर ऍडजस्ट करा, कमी जास्त। आणि इथे मी तांदूळ धुवून ठेवले होते 3 ग्लास, ते घातले। इथे मी सेंटेड राईस वापरलाय, बासमती नाही आहे, काला मुछ म्हणून येते ते आहे, हे चिन्नोर तांदूळ आहे, तर ते घातलंय। आणि पनीर तळून घेतलं ते घातलं आणि इथे 3 चमच साखर घातले, त्याने थोडी स्वीटनेस येते। आणि फ्रोझन मटन वापरलेलं आहे मी 1 पाव, ते घातले। हे सगळं मिक्स करून घेतलं आणि इथे थोडा केवडा इसेन्स घातलाय आणि पाणी हे मी तांदळाच्या डबल घेतलेलं आहे ते घातलंय। आणि पाणी हे उकडलेलं होतं, गरम पाणी आहे, त्याच्यामुळे भाताला लवकर उकळी आली आणि तांदूळ आपले फुटत नाही। तर इथे छान मिक्स करून घेतलं। या ठिकाणी मी फूड कलर बनवत आहे इथे। जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी पण चालेल। याच पाण्याने मी बनवून घेतलं फूड कलर, छान मिक्स करून घेतलं। आणखी याला मी 2 शिट्ट्या घेऊन घेणार आहे। तर आपला व्हेज पुलाव तयार आहे। व्हाईट व्हेज पुलाव चवीला खूप मस्त रेस्टॉरंट सारखी चव येते आणि त्यासोबत मठ्ठा बनवलेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, चवीला खूप भारी होते। आणि तुमचे फीडबॅक मला नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, नक्की ट्राय करून बघा।